नमस्कार. आज मी फरसबी आणि बटाट्याची छान चमचमीत भाजी बनवत आहे बघा. इथे आपण 2 बटाटे कापून घेतले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. फरसबीसुद्धा चिरून घेतले आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता या कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की मग जिरं आणि मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान फुलली की मग बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आणि आलं लसूण पेस्ट टाकायचं. आता हे आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घ्यायचं आहे तेलावर. मग यात टाकायची हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेला टोमॅटो. आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडा गरम मसालासुद्धा टाकायचा आणि आमचूर पावडर टाकायची आहे. मस्त चव येते या भाजीला. आता चिरून घेतलेला बटाटा आधी टाकायचा, म्हणजे बटाटा थोडा जास्त वेळ लागतो शिजायला, त्यामुळे आधी टाकायचा आहे. वाफ म्हणजे झाकण ठेवून थोडंसं पाणी टाकून वाफेवर 2 मिनटं हा शिजवून घ्यायचा. नंतर यामध्ये फरसबी टाकायची आहे. आता ही फरसबीसुद्धा आपण छान अशी बटाट्यासोबत शिजवून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकायचं. बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे. थोडंसं पाणी टाका आणि झाकण ठेवून मस्त ही भाजी शिजवून घ्यायची अगदी 2-3 मिनटासाठी. तर इथे तुम्ही पाहू शकता पाणी आटलेलं आहे आणि भाजीसुद्धा छान शिजून तयार झाली आहे. पुन्हा कोथिंबीर टाकायची आहे. मस्त लागते ही. ज्वारी किंवा चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. नक्की करून बघा. कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.